नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 6वी पाठ पहिला नैसर्गिक सहसाधने हवा, पाणी आणि जमीन यामधील हवा आणि पाणी या घटकाची माहिती पाठीमागच्या तासाला घेतलेली आहे. तर आज आपण जमीन या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की जमीन या घटकामध्ये जमीन कशाची बनलेली असते. तर जमीन माती, दगड, खडक अशापासून बनलेली असते. याची माहिती तुम्हाला पाठीमागच्या इयत्तेमध्ये घेतलेली आहे. तर त्याचबरोबर दुसरा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित केलेला आहे की तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते. तर तुम्हाला जमिनीवर दऱ्या, डोंगर, नद्या, समुद्र सारे काही दिसते. शहरामध्ये मोठमोठ्या इमारती, पूल, रस्ते दिसतात. गावाकडे शेती, बाग, झाडे झुडपे असे सर्व जमिनीवर असते. याची माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रो आहे. त्याचबरोबर तिसरा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित केला आहे की मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे. तर मानवाने जमिनीवर विविध निवारे, वाहतुकीचे मार्ग आणि शेती निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर चौथा या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला काय आढळते. तर जमिनीत खोल खड्डा खणला तर त्यात मातीचे वेगवेगळे थर यामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर पाचवा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की जमीन सर्वत्र सपाट असते का. तर विद्यार्थी मित्रो, जमीन सर्वत्र सपाट नसते, कारण जमीनमध्ये उंच सखल असते. जमीनमध्ये कुठे डोंगर असतात तर कुठे दऱ्या दिसतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे की मानव जमीन निर्माण करतो का. तर विद्यार्थी मित्रो, मानव समुद्रात खोदकाम, जमिनीत भराव घालून कृत्रिमरित्या जमीन निर्माण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रो, मानव समुद्रात त्याचबरोबर जमिनीमध्ये भराव घालून कृत्रिमरित्या जमीन निर्माण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे पाठीमागच्या ज्ञानावर आधारित काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जमीन कशाची बनलेली असते. जमीन माती, दगड, खडक यापासून बनलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला जमिनीवर काय दिसते. तर जमिनीवर नद्या, डोंगर, दऱ्या, समुद्र सारे काही दिसते. त्याचबरोबर शहरामध्ये पूल, रस्ते दिसतात. गावाकडे शेती, बाग, झाडे झुडपे असे दिसतात. त्याचबरोबर मानव जमिनीवर काय निर्माण करतो. तर मानव जमिनीवर विविध निवारे, वाहतुकीचे मार्ग आणि शेती निर्माण करतो. जमिनीवर खोल खड्डा खणला तर तुम्हाला काय आढळते. जमिनीत खोल खड्डा खणला तर त्यात मातीचे वेगवेगळे थर दिसून येतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे की जमीन सर्वत्र सपाट असते का. तर जमीन सर्वत्र सपाट नसते. त्या ठिकाणी उंच सकलता असते. कोठे डोंगर असतात, कोठे दऱ्या असतात. मानव जमीन निर्माण करतो का. तर मानव जमिनीवर मध्ये भराव घालून कृत्रिमरित्या जमीन निर्माण करू शकतो. अशा प्रकारे प्रश्न आपण पाहिलेले आहे. त्यानंतर जमीन या घटकाची माहिती आपण घेऊया. तर जमीन तुमच्या असे लक्षात आले असेल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. तर आपल्याला माहीत आहे जमीन दगड, माती, खडक या स्वरूपात दिसते. जमीन सर्वत्र सपाट नसते. ती कधी डोंगराळ तर कधी दऱ्याच्या स्वरूपामध्ये असतात. मानवासह इतर प्राणी, भूचर प्राणी हे जमिनीवर वास्तव्यात राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचाच अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवारा, रस्ते यासाठी करतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो.
जमिनीतून मिळणारे निरनिराळ्या प्रकारचे खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचाच अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. त्याचबरोबर जमीन नक्की कशापासून बनली आहे याची माहिती आत्ता आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की जमिनी हे आपल्याला दगड, माती, खडक या स्वरूपामध्ये असते. ती कधी जमीन डोंगराळ तर कधी सपाट स्वरूपात असतात. मानवसह इतर जे भूचर प्राणी आहेत ते जमिनीवर वास्तव्य करतात. काही प्राणी जमिनीत बीळ करून राहतात. जमिनीचा वापर शेती, त्याचबरोबर निवारा, रस्ते यासाठी केला जातो. त्याचबरोबर शेतीसाठी केला जातो. त्याचबरोबर जमिनीमधून खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याचं उत्खनन केलं जातं. याचाच अर्थ जमीन ही एक संसाधन आहे. जमीन नक्की कशापासून बनलेली आहे याची आता या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी एक कृती सांगितलेली आहे, ती कृती करून पाहूया. या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली, थोडे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि पाणी. बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग कापा. खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्यावं. त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करावं. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर एक बाटली घ्यायची आहे विद्यार्थी मित्रो, पारदर्शक बाटली घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचे आहे, दगड घ्यायचे आहेत, माती घ्यायची आहे, वाळू घ्यायचा आहे, पालापाचोळा टाकायचा आहे आणि बाटलीचा जो वरचा जो भाग आहे तो निमुळता कापून टाकायचा आहे आणि खालच्या भागात उरलेले साहित्य टाकायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून त्याचं दुसऱ्या दिवशी निरीक्षण करायचं आहे. बाटलीत मिश्रण कसे दिसते? तर विद्यार्थी मित्रो, बाटलीमध्ये मिश्रण हे आपल्याला गढूळ झालेलं दिसतंय. हे आपण कृत्यांती आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर त्यात वरचा थळ काय आढळतो? तर त्यामध्ये वरचा थळ हा या ठिकाणी आपण बाटलीमध्ये निरीक्षण केल्यास आपल्याला पालापाचोळा हा वरचा थर आढळतोय. त्या वरपासून खालीपर्यंत या थरामध्ये काय काय दिसत आहे? तर वरच्या थराला हा पालापाचोळा दिसतोय, दुसऱ्या थराला माती दिसते आहे, तिसऱ्या थराला वाळूचे कण दिसतात, चौथ्या थराला बारीक दगड दिसतोय आणि पाचव्या थराला हा मोठे दगड दिसतोय. तर अशा प्रकारे आपण जर बाटलीमध्ये हे मिश्रण घेतलं तर आणि दुसऱ्या दिवशी निरीक्षण केल्यानंतर या पारदर्शक बाटलीमधून जमिनीमध्ये असणारेच वेगवेगळे थर दिसून येतात. वरच्या थराला पालापाचोळा, दुसऱ्या थराला माती, तिसऱ्या थराला वाळू, बारीक दगड, मोठे दगड, अशा प्रकारे मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे थर या ठिकाणी दिसून येतात. तर बाटलीमधील मिश्रणाचे थर ही आकृती तुम्ही उद्याच्या तासाला नामनिर्देशित काढून आणावयाचीच आहे. त्यानंतर पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. ज्याप्रमाणे बाटलीमध्ये थर दिसले त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पृथ्वीवरचे जमिनीचे थरसुद्धा या ठिकाणी दिसून येतात. तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चालू असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्याचे नीट निरीक्षण करा आणि या सोबतच्या आकृतीचे तुम्हाला जमिनीचे काही थर त्याप्रमाणे दिसतील. तर पाईपलाईन ज्या ठिकाणी खोदकाम चालू आहे त्या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर तुम्हाला अशा प्रकारे वरच्या ठिकाणी पालापाचोळ्याचा थर दिसेल, दुसऱ्या ठिकाणी माती दिसेल, तिसऱ्या ठिकाणी वाळूचे कण दिसतील, चौथ्या ठिकाणी बारीक दगड दिसतील आणि शेवटी मोठे दगड त्या ठिकाणी दिसतील. तर अशा प्रकारे मातीचं थर आढळून येतात. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वत्र वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण झाले होतो. यालाच कुथित मृदा असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, कुथित मृदा म्हणजे काय? तर बघा, कुथित मृदा, परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. यालाच कुथित मृदा असं म्हटलं जातो. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. तर जमिनीत वरचा थर हा कुथित मृदा असतो. प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण झालेला जो थर असतो तो कुथित मृदा म्हणून ओळखला जातो. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्यातील जमीन, वाळू, माती, बारीक खड्डे, क्रमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थरालाच मृदा म्हणतात. त्याखालील मातीत जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. ही मृदा ही अपरिपक्व असते विद्यार्थी मित्रो. तर वरचा जो थर असतो तो
दाट जंगलामध्ये आढळतो तो कुथित मृदा म्हणून ओळखला जातो आणि खालचा जो थर असतो ते मृदा म्हणून म्हणजेच माती मूळ खडकांचे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्या पुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकाचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे खडकापासूनच ठरतात. तर विद्यार्थी मित्रो, जी वरच्या बाजूला जी मृदा आढळते दाट जंगलामध्ये ही कुथित मृदा म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी ही कुजलेले पालापाचोळा असेल, त्याचबरोबर मृत प्राणी यांचे अवशेष असतील, त्यापासून जी माती तयार होते ती कुथित मृदा असते. आणि खालची जी त्याखाली जो थर असतो तो मृदा अपरिपक्व मृदा म्हणूनच म्हणजेच ही अपरिपक्व मृदा म्हणून ओळखली जाते. तर वरची जी कुजण्याने प्राणी आणि इतर प्राण्यांच्या अवशेषाच्या पालापाचोळा कुजण्याने जी तयार होते ती कुथित मृदा म्हणून ओळखली जाते. त्याचा जो खालचा जो थर असतो तो अपरिपक्व मृदा. त्यानंतर खाली ज्याप्रमाणे आपण बाटलीमध्ये वेगवेगळे थर पाहिले, वाळू, बारीक दगड, मोठे दगड यांचे थर हे यामध्ये आढळून येतात. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे मातीचे थर वेगवेगळे तयार होतात. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण मृदा तयार होण्याची क्रिया म्हणजेच माती तयार होण्याची क्रिया कशा प्रकारे घडते याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. तर जमिनीवरील मृदा म्हणजे जमिनीवरील जी माती आहे ती नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. अजैविक घटक म्हणजेच ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी, पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. तर अपक्षयन म्हणजे मूळ खडकाचे तुकडे. अजैविक घटक माती म्हणजेच हवा, पाणी, ऊन, वारा, पाऊस हे अजैविक. त्याचबरोबर उष्णता, थंडी यामुळे मूळ खडकाची झीज होते, तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव, क्रमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणी आढळतात. तसेच जमिनीवर झाडांची मुळे देखील घटकांच्या अपक्षयास मदत करतात आणि मृदा निर्मितीची प्रक्रिया ही मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. तर माती कशी तयार होते, मृदा तयार होण्याची क्रिया. तर जमिनीवरील जी मृदा आहे ही म्हणजेच माती नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होते. खडकांची झीज, ऊन, वारा, पाऊस, थंडी यामुळं खडकांची झीज होते. खडक हे तुटले जातात, फुटले जातात आणि त्यापासून वाळू, माती हे तयार होतात. त्याचबरोबर मातीमध्ये सूक्ष्मजीव, क्रमी कीटक म्हणजेच उंदीर, घुशीसारखे हे कृदंत कीटक माती कुरतडतात, बिळे तयार करतात. त्याचबरोबर झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयास म्हणजेच खडकांची झीज करण्यास कारणीभूत ठरतात आणि त्यापासूनच मातीची निर्मिती होते. माती निर्माण होण्याची प्रक्रिया ही मंद गतीने असते. सर्वसाधारणपणे 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो माती तयार होते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो पूरस्थिती, वादळी वारे, मानवाच्या खणकामासारख्या कृतीमुळं मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणून मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते. तर विद्यार्थी मित्रो पाऊस आल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते आणि पूरस्थिती त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारचे वादळी वारे, मानवाच्या खणकामासारख्या कृतीमुळं खणकाम केल्यामुळं जी माती आहे ती अल्पावधीत तिचा थर कमी होतो आणि मृदा संधारण म्हणजेच मातीची धूप होते, जमिनीची धूप होते. यासाठी मातीची धूप होऊ नये म्हणून जमिनीवरील गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप ही कमी होते. तर माती जर वाचवायची असेल तर आपल्याला जमिनीवर गवत, झाडे, झुडपे वाढवली पाहिजे. जमिनीवर आच्छादन थर वाढवला पाहिजे. त्यामुळे जमिनीची धूप ही कमी होते आणि मातीचा बचाव होतो, मृदा संधारण होते. तर विद्यार्थी मित्रो काही ठिकाणी या ठिकाणी कृती करून पहा असा प्रश्न केलेला आहे. तुमच्या परिसरातील वेगवेगळी ठिकाणी जसे
अंगण, बाग, डोंगर, नदीकाठ, शेती, खडकाळ जमीन तसेच मृदेचे नमुने मिळवून त्यातील फरक, रंग, स्पर्श व कणांचा आकार या मुद्द्याच्या आधारे निरीक्षण करा. तर विद्यार्थी मित्रो, आपण ही कृती करावयाची आहे. आपल्या अंगणामधील, बागेमधील, डोंगरामधील, त्याचबरोबर नदीच्या शेजारील, त्याचबरोबर शेती, खडकाळ जमीन यामधील मातीचे नमुने हे गोळा करायचे आहे आणि त्यामधला फरक काय आहे, रंगाचा फरक काय आहे, तो स्पर्श कसा होतो, बुळबुळीत लागते, काय लागते, कणांचा आकार कशा प्रकारे आहे, विविध ठिकाणच्या मातीचं हे नमुने कळून या मुद्द्याच्या आधारे म्हणजेच त्याचा रंग कसा आहे, स्पर्श कसा जाणवतोय, कणांचा आकार कसा आहे याची तक्त्यामध्ये नोंद करून हा तक्ता पूर्ण करून घेऊन यायचा आहे. या ठिकाणी यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जावं लागेल. अंगण, बाग, डोंगर, नदीकाठ, त्याचबरोबर खडकाळ जमीन या ठिकाणी विविध ठिकाणची मातीचे नमुने गोळा करून या मुद्द्याच्या आधारे तो निरीक्षण करून तो तक्ता पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्यालाच कुथित मृदा असे म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे. तर मृत वनस्पती, मेलेल्या वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा अर्थात ह्युमस असं म्हटलं जातं. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील या कुथित मृदेची महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण हे 33 ते 50% इतकं असतं. तर मृत वनस्पती व प्राणी यांचे कुजलेल्या अवशेषापासून ही मृदा तयार होते. तिलाच कुथित मृदा असं अर्थात ह्युमस असं म्हणलं जातं. ही जमिनीला पोषक घटक पुरवण्याचं काम ही कुथित मृदा करत आहे. त्याचबरोबर या मृदेमध्ये खेळती हवा राहिली जाते, माती धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढली जाते. सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण हे सर्वसाधारणपणे 33 ते 50% असते. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केलेला आहे विद्यार्थी मित्रो, जरा डोके चालवा. मृदेमधील विविध घटक कोणते, त्याचे जैविक आणि अजैविक वर्गीकरण करा. तर मृदेमध्ये सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रो माती, हवा म्हणजेच मृदेमध्ये हवा, पाणी, निरनिराळे सूक्ष्मजीव हे अजैविक घटक असतात. तर जैविक घटक हे आपल्याला माहीत आहे, निरनिराळ्या प्रकारचे सजीव, सूक्ष्मजीव हे जैविक घटक असतात. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं वर्गीकरण करून आणावयाचं आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवर जंगले भूगर्भात गाडली गेली. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे पूर असेल, त्याचबरोबर भूकंप असतील, यामुळं पृथ्वीवर घडलेल्या उलथापाल झाले आणि जमिनीवरील जी जंगले आहेत ती भूगर्भात गाडली गेली आणि त्यानंतर सजीवाच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया ही भूगर्भात घडली. तर विद्यार्थी मित्रो, आपलं जे भूकंप वगैरे आल्यामुळं ती पृथ्वीवरील जी जंगले होती ती गाडली गेली आणि जाऊन त्या पृथ्वीवर असणारे जे सजीव असतील, जंगले असतील, जंगलामध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्राणी असतील, वनस्पती असतील, हे गाडले गेले आणि कालांतराने त्यांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया ही घडली. आणि या जीवाश्म इंधनापासून विद्यार्थी मित्रो खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने निर्माण झाली. त्याचबरोबर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ आपल्याला या जीवाश्म इंधनापासून मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, लक्षात ठेवा, जीवाश्म इंधन प्रक्रिया कशी तयार झाली. तर पृथ्वीवर घडलेल्या घडामोडीमुळं जमिनीवरील जंगले, निरनिराळे सजीव हे भूगर्भात गाडले गेले आणि कालांतराने त्यांच्या मृत अवशेषापासून इंधन तयार झाले. हे इंधन म्हणजे जीवाश्म इंधन होय. तर जीवाश्म इंधनाची उदाहरणं आहेत खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिन ही इंधने आणि त्यानंतर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ त्यापासून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो, जीवाश्म इंधन हे पाहिलं आपण. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीवासाठी होत असतो. या घटकाचा मानव देखील सहसाधन म्हणून वापर करतो. या सहसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकाचा विचार केला तर हे संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत आपल्याला अल्प आहे.
हे आपण पुढील तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल. तर पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा याचा वापर सजीव करतात. तर सहसाधने आपण पृथ्वीवरील जे जमीन, पाणी, हवा याचा वापर सजीवासाठी होत असतो. या घटकाचा मानव देखील वापर करतो आणि या सहसाधनाचा प्रत्यक्ष वापर झालेल्या घटकाचा विचार केला तर हे संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. हे आपल्याला या तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल. तर पृथ्वीवर सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रो उपलब्ध जमीन ही 29% आहे आणि पिण्यासाठी आपण पाणी म्हणजेच जे गोडं पाणी आहे ते 0.3% आहे. हे पाहिलं 0.3% आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन हा 21% आहे विद्यार्थी मित्रो. तर उपलब्ध जमीन 29%, पिण्यासाठी उपलब्ध पाणी हे 0.3% आहे, ऑक्सिजन हा 21% आहे. या कोष्टकाचा विचार करता ही साधने जरी अल्प प्रमाणात असली तरी सर्व सजीवासाठी ती पुरेशी आहे. तर विद्यार्थी मित्रो उपलब्ध जमीन 29% असेल, पिण्यासाठी 0.3% पाणी असेल, ऑक्सिजन 21% असेल, हे अत्यल्प असली तरी सर्व सजीव सृष्टीला ही पुरेशी आहेत, सजीवासाठी ही पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हवासावर नियंत्रण ठेवले तर ही पुरेशी साधनं आपल्याला योग्य प्रमाणात सर्वांना उपलब्ध होईल. म्हणून मानवानं स्वतःच्या हवासावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. हवास स्वतःची भौतिकवादी वृत्ती ही कमी केली पाहिजे आणि या साधनाचा तारतम्यानं वापर करायला हवा आणि ती स्वतःबरोबरच इतर सजीवासाठी देखील उपलब्ध करून ठेवली पाहिजेत याचं भान हे ठेवलं पाहिजे. यासाठी आपण या वनसंपदेची त्याचबरोबर पृथ्वीवरील जी निरनिराळ्या प्रकारची संपत्ती आहे या संपत्तीचं वेळोवेळी रक्षण करणं ही काळाची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कोण काय करते तर या आपल्याला माहीत पाहिजे. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामान विषयक अंदाज वर्तवण्याचे काम करते. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्यमानाचे अंदाज, जागतिक तापमान बाबीबाबतचे निरीक्षण करून अंदाज वर्तवले जातात. तर भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी सन 1875 मध्ये हवामानशास्त्र ही संस्था उभारणी करण्यात आली आणि या संस्थेमार्फत हवामान विषयीचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचं काम हे केले जाते आणि हवामानामध्ये निरनिराळ्या वेळी होणारे जे बदल आहेत, पर्जन्यमान कसं राहील, तापमान किती राहील याचं निरीक्षण केलं जातं आणि विविध प्रकारचे अंदाज हे या संस्थेमार्फत हे जनतेला उपलब्ध करून. तर विद्यार्थी मित्र या पाठामध्ये आपण काय शिकलो तर सजीवाच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजेच नैसर्गिक संसाधने होत. हवा, पाणी, जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. त्याचबरोबर जमीन, मृदा एकच नसून त्यात फरक आहे. जमीन आणि मृदा ही एकच नसून त्यामध्ये फरक आहे. मृदेमध्ये जैविक, अजैविक घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प, धूलिकण असे अनेक घटक आहेत. ओझोनचा थर हा पृथ्वीचं संरक्षण करतो. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक वापरले, काटकसरीने वापरले तर आपण पर्यावरणाचा अर्थात आपलं संरक्षण करू. याविषयीची माहिती या पाठामध्ये घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्र या पाठाचा पूर्णपणे आपण अभ्यास करून पाठाखालील प्रश्न त्याचबरोबर पाठाखालील ज्या आकृत्या आहेत, पाठांतर्गत जे प्रश्न आहेत, आकृत्या आहेत, त्या आकृत्यासुद्धा नामनिर्देशित काढण्याचा सराव करायचा आहे. त्याचबरोबर हे प्रश्न लिहून आणि वाचन करून यावयाचे आहे.